नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला हिवाळा स्पेशल नाग दिवे बनवायचे आहेत, म्हणजेच बाजरीचे दिवे बनवायचे आहेत। नक्कीच करून बघा, खूप चविष्ट होतात। आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आपण आता नाग दिवे बनवूया। बाजरीचे नाग दिवे म्हणजेच बाजरीचे दिवे करण्यासाठी हे अर्धा किलो बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आपण बाजरीच्या भाकऱ्या करतो ते पीठ घ्यायचं। हा पाव किलो गूळ घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घ्या। साधारण 2-3 टेबलस्पून आपल्याला तूप लागेल। ह्या पिठाला उकळ काढून घेऊ, त्यासाठी आपण अर्धा ग्लास पाणी गॅसवर ठेवलेलं आहे। गूळ वितळण्यासाठी आपण ह्या पाण्यामध्ये हा गूळ घालून घेणार आहोत। गूळ लवकर वितळण्यासाठी या गुळाचे आपण फोडून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याच पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। पाण्यामध्ये गूळ व्यवस्थित वितळून घेऊ। गूळ व्यवस्थितपणे वितळलेला आहे। ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण आता 2-3 टेबलस्पून गावरानी तूप घालून घेणार आहोत। साजूक तूप न घालता कोणतंही वनस्पती तूप वगैरे घातलं तरी चालेल। पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे पाणी आपण बाजरीच्या पिठामध्ये घालणार आहोत। अशी उकळ काढल्यामुळे गूळही व्यवस्थित वितळला जातो आणि आपल्या पिठाला दिवे करण्यासाठी व्यवस्थित चिकटपणा येतो। हे गुळाचं पाणी व पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत। पाणी गरम आहे त्यामुळे हात घालू नका, चटका बसू शकतो। त्यामुळे एखाद्या उलथणी वगैरेने सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ थंड झाल्यानंतर आपण आता थोडं पाणी घालून पिठाला मळून घेणार आहोत। तुमच्या पिठाला जेवढी पाण्याची आवश्यकता असेल त्यानुसार पाणी घाला। आपण भाकऱ्या वगैरे करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळतं तोपर्यंत आपण आता बाजरीच्या दिव्यांना वाफवण्यासाठी हा इडलीचा कुकर घेतलेला आहे। इडली पात्राऐवजी तुम्ही कोणतंही पातेलही घेऊ शकता। दिवे वाफवण्यासाठी आपण हे कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे। दिवे साधारण अर्धा तास वाफवले जातील एवढं पाणी घालायचं। या जाळीमध्ये आपण दिवे वाफवणार आहोत। जर तुम्ही पातेलं वगैरे घेतलं तर एखाद्या गाळणीमध्ये दिवे वाफवायचे। गाळणीला किंवा जाळीला आपण तूप किंवा तेल लावून घेणार आहोत, त्यामुळे आपले दिवे खाली चिकटणार नाहीत। आता ही जाळी आपण इडली पात्रात ठेवणार आहोत। दिव्यांसाठी आईने पीठही मळून घेतलेलं आहे। हाताला तेल किंवा तूप लावून बाजरीचे दिवे करण्यासाठी आपण एक गोळा तोडून घेणार आहोत। ह्या गोळ्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचा। हातावर गोल आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि जशी आपली पंती वगैरे असते साधारणपणे त्या आकाराचे आपल्याला हे दिवे वळायचे आहेत। त्यामुळे ह्या गोळ्याला आपण दिव्यासारखा आकार देऊन घेऊ। दिवे जास्त जाड आकाराचे करू नका। जेवढे तुम्हाला पातळ करता येतील तेवढ्या पातळ आकाराचे करा। जेवढे पातळ दिवे करणार तेवढे चवीला छान लागतात। दिव्याला वात लावण्याचा आकार असतो तसा आपण आकार बनवून घेऊ। आपला दिवा तयार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व दिवे तयार करून घ्यायचे आहेत आणि वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत। सर्व दिवे तयार करून झालेले आहेत। वरून कापड न लावता जर अशाच प्रकारे आपण दिवे उघडे ठेवले तर दिव्यांमध्ये वाफेचं पाणी साठू शकतं, त्यामुळे आपण वरून कापड लावून घेणार आहोत। तुमच्या इडली पात्रात जेवढ्या जाळ्या असतील त्यानुसार सर्व जाळ्यांना कापड लावून घ्या। दिव्यांच्या वरून कापड लावल्यामुळे दिव्यांमध्ये पाणी साठत नाही व पाणी साठल्यामुळे आपल्या दिव्यांची चवही बदलत नाही। आता वरून झाकण ठेवून इडली पात्र गॅसवर ठेवून आपण ह्या दिव्यांना वाफवून घेणार आहोत। फुल गॅसवर आपण साधारण अर्धा तास ह्या दिव्यांना वाफवून घेणार आहोत, म्हणजे आपले बाजरीचे दिवे व्यवस्थित शिजतील। आता अर्धा तास झालेला आहे। आपण हे भांडं उतरवून घेऊ। वरचा कापड अलगद काढून घेऊ। बघा, आपले बाजरीचे दिवे तयार आहेत आणि वरून कापड लावल्यामुळे याच्यामध्ये वाफेचं पाणीही जमा झालेलं नाही। ह्या बाजरीच्या दिव्यांना आम्ही तांदूळाच्या खीर बरोबर खाणार आहोत। ह्या नाग दिव्यांना म्हणजेच बाजरीच्या दिव्यांना तांदूळाच्या खीर बरोबर, गावरानी तूप म्हणजे साजूक तुपाबरोबर किंवा गोड दुधाबरोबरही खाऊ शकता।
तर नक्कीच करून बघा. बाजरीच्या पिठापासून नागदिवे म्हणजेच बाजरीचे दिवे आणि कसे झालेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या. बेल बटन ऑन करून द्या. आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावासा वाटला तर नक्कीच शेअरही करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.